नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे. एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपला एक मोठा धक्का बसलेला आहे आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी हा मोठा विजय आता मानला जात आहे. त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील लोकशाही भाजप संपवत असताना, वेगवेगळ्या संविधानिक संस्थांवर कब्जा करत असताना भाजपसाठी एक मोठा जबरदस्त धक्का आता बसलेला आहे. हा धक्का दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने. काय आहे ते प्रकरण सविस्तरपणे जाणून घेऊया. तर त्याचं झालं असं, चंदीगड महानगरपालिकेची निवडणूक मागच्या महिन्यात पार पडली होती. त्या महानगरपालिकेमध्ये एकूण 35 सदस्य संख्या आहे आणि खासदाराचं एक मत म्हणजे असं 36 संख्या आहे. बहुमताचा आकडा तिथे 19चा आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे 20 नगरसेवक निवडून आले होते. बहुमताचा आकडा त्यांनी पार केला होता, त्यामुळे त्यांचा सहज महापौर होणार होता. पण या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना असं वाटतं की कोणतीच निवडणूक आम्ही हारलो नाही पाहिजे, त्यासाठी ती कोणत्याही थराला जातात. आणि त्याचंच एक सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे. या छोट्याशा निवडणुकीसाठी सुद्धा मोदींच्या भाजपने मोठा भ्रष्टाचार केला. निवडणूक अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची 8 मतं अवैध घोषित केली. या गोष्टीच्या विरोधात काँग्रेस आणि आम आदमी पक्ष कोर्टात गेले. कोर्टामध्ये यावरती सुनावणी झाली आणि सगळी जी गोष्ट आहे ती कोर्टाच्या समोर आली. या प्रकरणाची सुनावणी होत असताना भाजपला कळून चुकलं होतं की आपली चोरी पकडल्या जाणार आहे. त्यासाठी त्यांनी काय केलं तर आपल्या महापौराला राजीनामा द्यायला सांगितलं आणि तेवढ्या मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी आम आदमी पक्षाचे 3 नगरसेवक फोडले. भाजपला असं वाटत होतं की सर्वोच्च न्यायालय परत एकदा निवडणूक घ्यायला सांगेल आणि मग त्यावेळेस आपल्याकडे बहुमत असायला हवं. पण येथेच भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं परत निवडणूक घ्यायची नाही. त्याच्याऐवजी त्यावेळेस जी मतं पडली होती तीच मतं परत एकदा मोजायची. त्याच्यामध्ये जे 8 मतं अवैध घोषित केली होती त्यांना सुद्धा वैध धरायचं. म्हणजेच एक प्रकारे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचं बहुमत इथे स्पष्ट आहे. नरेंद्र मोदींची भाजपची दादागिरी आता सर्वोच्च न्यायालयाने खपवून घेतलेली नाही. लोकशाहीवादी लोकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय येथे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीआधी विरोधकांसाठी हा महत्त्वाचा विजय आहे. तर मंडळी, ही होती महत्त्वाची बातमी. या प्रकरणी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा. तसेच आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.